सिल्लोडचे नवीन तहसीलदार रुपेश खंदारे यांचा स्वस्त धान्य दुकानदारांना दणका। जे कार्डधारक धान्य नेत नाही त्यांचे धान्य केले कमी, तर धान्याचा काळा बाजार रोखणारा पहिला कर्तव्यदक्ष तहसीलदार। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून। अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी म्हणून सिल्लोड तालुक्यातील जवळपास 205 स्वस्त धान्य दुकानदारांना सिल्लोडला 6 महिन्यापूर्वी बदलून आलेले एक कर्तव्यदक्ष तहसीलदार रुपेश खंदारे यांनी पुरवठा विभागाची झाडाझडती घेत स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेल्या धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी त्या दुकानदारांना मिळणारे मासिक धान्य एक खरोखरच त्या कार्डधारकांना मिळते का याची पूर्णतः शहानिशा करून जे कार्डधारक त्यांचे धान्य उचल करत नाही किंवा ई-पास मशीनवर त्यांचे अंगठे घेतले जात नाही अशा कार्डधारकांचे धान्य हे स्वस्त धान्य दुकानदार काळ्या बाजारात विक्री करून मालामाल होत असून एक प्रकारे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचे समोर आले आहे। पुरवठा विभागाचा प्रदीर्घ अनुभव असलेले रुपेश खंदारे हे तहसीलदार यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी तेथील स्वस्त धान्य दुकानदारांना सुद्धा अशाच प्रकारे झटका देत एक प्रकारे पारदर्शकता आणून अन्नधान्यापासून वंचित राहणाऱ्या कार्डधारकांना त्यांचे अन्नधान्य सुरळीत देण्यास भाग पाडले आहे। तीच पद्धत सुद्धा सिल्लोड तालुक्यात ते राबवून तेथील 205 स्वस्त धान्य दुकानदाराकडे अतिरिक्त असलेले धान्य ते दरमहा कमी करून एक प्रकारे धान्याचा काळा बाजार रोखला आहे। या निर्णयाने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धसका घेतला असून याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या माध्यमातून तहसीलदारांना एक निवेदन देऊन धान्य कमी येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। परंतु जे धान्य दुकानामध्ये पडून राहत होते व त्या धान्याचा काळा बाजार या दुकानदारांच्या माध्यमातून होत होता ते धान्य आता कर्तव्यदक्ष तहसीलदार रुपेश खंदारे यांनी थांबवल्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गोठात एकच खळबळ उडाली आहे। आपल्यावर कार्यवाही होऊ नये म्हणूनच तहसीलदारांना त्यांनी निवेदन देऊन आम्हा दुकानदारांना धान्य कमी येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। तहसीलदारांना पुरवठा विभागाचा चांगला अनुभव असल्याने ते तालुक्यातील जवळपास सर्वच स्वस्त धान्य दुकानदारावर लक्ष ठेवून असून काही दुकानांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे। जर तुमच्याकडे हे धान्य अतिरिक्त पडून राहते तर हे धान्य का आणि कशासाठी उचल करता असा सवाल सुद्धा कर्तव्यदक्ष तहसीलदार रुपेश खंदारे यांनी दुकानदारांना केला आहे। नक्कीच भविष्यात या अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये असे जर तहसीलदार आले तर नक्कीच पारदर्शकता येईल अशी सुद्धा तालुक्यामध्ये नवीन तहसीलदाराच्या कारवाईचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले जात आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ज्ञानपंख 24 न्यूज।